श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री जय श्री कृष्ण। समर्थ, श्री हा व्हिडिओ समर्थ, गीता ऑलिम्पियाड 2025 साठी बनविण्यात येत आहे। श्री स्वामी समर्थ, ही गोशाळा स्वामी समर्थ, परभणीतील स्वामी समर्थ मंदिरातील आहे। या ठिकाणी श्री स्वामी समर्थ, गायीची सेवा करण्यासाठी भेट देण्यात आलेली आहे। जसं की समर्थ, शेण काढणे, चारा, स्वच्छता, स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ, गायीचं शेण काढणे, गायीला चारा टाकणे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, गायीची दुधाची ही सेवा। समर्थ, भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये समर्थ, कृषी गौरक्ष वाणिज्यम अशा श्लोकातून गायीची सेवा करण्यासाठी मानवाने प्रत्येकाने गायीची सेवा करणं हे अत्यावश्यक आहे। आजच्या काळामध्ये गोवंश भारतातून कमी होत चाललेला आहे। त्यासाठी गोसंवर्धन देशाची उन्नती जर करायची असेल तर गोसंवर्धन करणं अतिशय आवश्यक आहे। म्हणून एक अशा सुंदर प्रकारची ही गोशाळा इथं ही केलेली आहे। स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्रीकृष्ण गोशाळा। ज्याच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय, म्हणजे गाय असते तिथं भगवंताचं वास्तव्य असतं। गायीचं शेणामध्ये सुद्धा गोमूत्रामध्ये सुद्धा अतिशय पवित्रता असते। गोमूत्रानं शेणानं घर अतिशय पवित्र होत असतं। श्री स्वामी समर्थ, 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 श्री तर गायीची सेवा कशी केली जाते, गायी कशा आहेत हे पाहण्यासाठी ह्या गोशाळेला भेट देण्यात आलेली आहे। तरी प्रत्येकाने गायीची सेवा करणं हे आवश्यक केलीच पाहिजे। त्याशिवाय आपली भारतीय संस्कृती टिकून राहणार नाही। भारतीय संस्कृती जर टिकवायची असेल तर गायीचं संरक्षण होणं अतिशय आवश्यक आहे। कारण गायीपासून आपल्याला शेण, शेतीच्या उपयोगासाठी बैल, कारण पशुधन हे संपत चाललेलं आहे। त्याच्यासाठी पशुधन वाढवायचं असेल
देशाची उन्नती करायची असेल, देश सुजलाम सुफलाम जर करायचा असेल तर गो संरक्षण करणं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. ही स्वच्छता, गाईच्या गोठ्याची स्वच्छता, कारण गोठा स्वच्छ असेल तर जनावराला कुठले आजार होत नाहीत. हे असे नंबर देणं गाई ओळखण्यासाठी. हे वरचे गाई आहेत. हे पत्राचा शेड आहे. सुंदर अशा प्रकारचं हे गोशाळेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. म्हणून स्वामी समर्थ मंदिरातील गोशाळेला ही भेट आहे आणि ह्या भेटीमागलचा उद्देश की सर्वांपर्यंत ही गोशाळा पोचावं, गोशाळेचा प्रसार व्हावा आणि सर्वांना गाईच्या सेवेचं महत्त्व कळावं, हा ह्या गोशाळेच्या भेटीचा उद्देश आहे. जय श्रीकृष्ण. ह्या गाईच्या शेणापासून हे असा कंपोस्ट खत तयार करण्यात आलेलं आहे. की इतकं जमिनीच्या पोत सुधारण्यासाठी हा खत उन्हात येतो. हे गोशाळेचा पूर्ण परिसर आहे. ह्या गोशाळेच्या ह्याच्यामुळं हे फुलझाडं, हे फळाचे झाडं ह्या गाईच्या शेणावरच हे जोपासण्यात आलेले आहेत. म्हणून गाईच्या शरीरामध्ये हिंदू धर्माप्रमाणे 33 कोटी देव वास्तव्य करत असतात आणि भगवंतसुद्धा म्हणतात, मी गाईची सेवा करणारा मला फार आवडतो. ह्या गाईची सेवा, या इकडं या. गोशाळेमध्ये हे गोसेवक सुभाष काळे, थोरात असे अनेक बरेच साधक ह्या गोशाळेमध्ये काम करत असतात आणि गाईची स्वच्छता एकदम सुंदर असं स्वच्छता आहे. गोशाळेमध्ये स्वच्छता असणं फार आवश्यक आहे. तर हे गोशाळेचे आहेत. थोरात काळे हे गोसेवक आहेत आणि हे चांगल्या प्रकारे गाईची काळजी घेतात. एकदम जनावराला कुठला आजार नाही. स्वच्छता तर इतकी आहे की आपल्या घरी जशी स्वच्छता असते तशी इतकं गाईच्या ह्या गोठ्याची स्वच्छता आहे.